नमस्कार मंडळी, जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पुरी भाजीची रेसिपी करणार आहोत। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। आता आपण छान स्वच्छ धुवून घेऊया, पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ। म्हणजे छान चोळून धुतलं म्हणजे का माती निघून जाते वरची आणि स्वच्छ होतात। आता आपण ह्यातलं पाणी सगळं काढून घेऊया। आता आपण कुकर घेतलेला आहे, त्यात आपण बटाटे टाकून घेऊ। त्याने 1 चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकलं म्हणजे का ते लवकर उकडल्या जातात बटाटे। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। आपण गॅस चालू केलेला आहे, त्यावर आपण आता कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ। आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण आता कुकरचं झाकण काढून आपण चेक करूया एक वेळेस बटाटे उकडलेत का नाही ते। आपले बटाटे छान उकडलेले आहेत। आपण हे सगळे सोलून घेऊया। आता आपण ह्याच्यात थंड पाणी टाकूया आणि असे थोडे थंड झाले की आपण बटाट्याची साल काढून घेऊया। असे उकडलेले बटाटे आपण आता ही सगळे कट करून घेतले। आपण 3 टोमॅटो घेतलेले आहेत चिरून, 1 वाटीभर कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि कढीपत्ता। त्यासाठी तिखट, मीठ, हळद, मोहरी, जिरे, खोबऱ्याचा खीस, लसूण अद्रकची पेस्ट, तिळाचं कूट, शेंगदाण्याचं कूट आणि हिंग। आपण गॅस पेटवलेला आहे वर एक कढई ठेवली आहे गॅसवर। आपण आता 1 वाटी तेल टाकून घेऊ। आपलं तेल तापलेलं आहे। आपण 1 चमचा मोहरी टाकू। मोहरी तडतडली, आपण जिरे टाकूया। छोटा 1 चमचा जिरे। आपण टाकू कढीपत्ता। कढीपत्ता घरचा आहे। आता टाकूया हिंग, छोटा चमचा हिंग। मोठा 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट। आपण छान याला परतून घेऊ। कांदा आपला छान तळलेला आहे। आपण आता टोमॅटो टाकू, छान परतून घेऊ ते सुद्धा। आता आपण तिळाची पूड टाकणार आहोत। आपण तिळाची पूड आपण कच्ची केली आणि आपल्याला ह्या फोडणीमध्ये परतायची आहे, त्यासाठी छान लागते। जवळजवळ 1 वाटी आहे छोटी, 1 वाटी तिळाची पूड टाकलेली आहे, ती पण छान परतून घ्यायची। 2 चमचे लाल तिखट टाकणार आहोत। पाव चमचा हळद। आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत। त्यानंतर आपण घरचा काळा मसाला आहे ते टाकणार आहोत आणि खोबऱ्याचा खीस आहे ना, हा पण लगेच टाकणार आहोत। आता छानपैकी आपण परतून घेऊया।
आता आपण हे सगळे मसाले असं एकजीव करून घेऊया आणि ह्यात आपण बटाटे टाकून घेऊ, बटाट्याच्या फोडी. ही जी काय फोडी केल्या ते आपल्याला फोडणीतच टाकायच्यात. सगळ्या फोडी टाकून घेऊया. जवळपास 1 किलो बटाट्याच्या फोडी आहेत. त्याला छान मिक्स करून घेऊया. सगळ्या फोडी असं मिक्स करून घेऊया. म्हणजे एक वेळेस असं छान परतून घेतलं ना भाजी खूप सुंदर होते. बघा आपल्या भाजीचा कलर किती छान आलेला आहे. असं मस्त कलर आला का भाजी खूप सुंदर होती आणि छान लागते. आता आपण गरम पाणी टाकूया. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकत आहोत ह्यात. तर छान एकदा हलवून घेऊ मस्त आणि एक उकळी काढून घेऊया. बघा आपली भाजी आपल्याला थोडी पातळच पाहिजे पुरीसाठी. बघा आपली भाजी किती छान उकळली आहे. तर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. छान एकदा हलवून घेऊ भाजी. भाजी आपली उकळून झालेली आहे, पूर्ण तयार झालेली भाजी आहे. आपण गॅस बंद करूया आणि झाकून ठेवू. व्हिडिओ संपूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.